मी पट्टीचा पिणारा नव्हे, पण त्याचप्रमाणे एका पेगमध्ये निकालात निघणारा सुद्धा नव्हे. काय होतं, कधी पहिले 2, 2.5, 3 पेग सुद्धा मेडन ओव्हर प्रमाणे जातात. आणि त्यापेक्षा जिनसारखं हे जे पेय आहे ना, हे तर इतकं सौम्य आहे, म्हणजे आपण नुसतं सरबत प्यायलो अशी बदनामी होऊ नये म्हणून सरबतामध्ये जिन थोडीशी मिसळायची इतकंच. पण आज काही निराळच घडलं बा. म्हणजे मला तर हा वेळेचा गुण आहे का कंपनीचा गुण आहे, मैफलीचा, काही तसं मी खरंच ठरवू शकत नाही. काय झालं, आम्ही सगळे नेहमीसारखे जमलो होतो. मंडळींनी पेल्यासकट हात उंच केले. सोमण्या म्हणला, गोट्याचा वेळ प्रवासात चांगला जाऊ दे. पहिला पेक संपला. दुसऱ्या वेळेला पिंटोने आणखीन जरा खुलासा केला की एनला जर्नीमध्ये लई चांगला कंपनी मिळू दे. शुअरली. पुन्हा दुसरा पेक संपला. 6:15 नागपूरची गाडी सुटते, तर तुम्हाला मी सांगतो, मला असं आठवतं की 6:30 वाजेपर्यंत आम्ही जिन पित होतो. आणि आलेली किक कमी वाटली म्हणून म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, उरलेली जिन त्या टोळभैरवांनी राहिलेल्या लाईम ज्यूसमध्ये ओतली आणि 1 फॉर द रोड असं म्हणत संपूर्ण बाटली माझ्यासमोर ठेवली. सोमण्याने जोक देखील केला, तू आडवा झालास तरी चालेल पण बाटली उभीच धर. आता तसा मी व्यवस्थित होतो, कारण मला जिन चढत नाही, मगाशी तुम्हाला मी सांगितलंय. तरी देखील माझ्या फिरक्या घेत घेत सगळे मला टॅक्सीपर्यंत सोडायला आले. सोमनने टॅक्सीवाल्याला साप को संभाल के ले जाना असं उगीच सांगितलं. मला सोमनचा इतका टेरिफिक राग आला, असं वाटलं की सोमण्याला एक फाईट मारावी. पण फाईट मारली असती तर जिन चढली असं म्हणाले असते. काय ड्रिंक्स घेतल्यानंतर न घेतलेल्या माणसापेक्षा घेतलेल्या माणसाला जागरूक राहावं लागतो. साप बोरी बंदर. एवढ्यात यांनी टॅक्सी आणली तरी कुठनं, किंवा ह्या चोरांनी मला टॅक्सीत बसवतो असं सांगून हेलिकॉप्टर करून दिले की काय. म्हणजे माझी जिरवायची आणि फिरकी घ्यायची म्हणून हे लोक एवढं करायला कमी नाही करणार. तरी देखील एक सांगतो की मला बोरीबंदर स्टेशन ताबडतोब ओळखायला आलं, कारण मला जिन कधी चढत नाही. मला माझा डबाही लगेच मिळाला आणि मग मात्र मी दणकलो. कुपे म्हणजे मी आता एकटा प्रवास करतोय, तर मला कुपे काय करायचं आहे. काय तकदीर आहे बघा. म्हणजे लग्नानंतर बायकोबरोबर इतके वेळा प्रवास केला, प्रत्येक वेळेला प्रयत्न करून सुद्धा कुपे मिळाला नाही. एकदा मिळाला, पण गंमत सांगतो, गाडी सुटली आणि वरच्या सिलिंग फॅनमधनं धूर यायला लागला. आम्ही साखळी ओढली, स्टेशन मास्तरला बोलावलं, त्याने डबा बदलला आणि ऑर्डिनरी डब्याने प्रवास करत करत आम्ही नागपूर गाठलं. माणसांच्यावर जळतात, आय कॅन अंडरस्टँड. डबे कधी जळायला लागले. आणि आता मी एकटा, मला कुपे करायचं आहे काय. पिंटोच्या सदिच्छा खऱ्या ठरतील विचारात पडलो. अर्थात एक आहे की मला कंपनी जरी चांगली मिळाली तरी मला काहीही आता उपयोग नव्हता. मला जबरदस्त झोप काढायची इच्छा होती. दुसरं मला आता काहीही नको आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मुंबईला पोचल्यानंतर लोकांनी मला गाडीतनं खेचून बाहेर काढलं पाहिजे. आय एम सॉरी, मी काहीतरी चुकीचं बोललो का. नागपूर आल्यावर मला जिन नाही चढत. मी बोललो नागपूर आल्यानंतर वरचा बर्थ पकडायचा होता. आणि मग मला इतकी गंमत वाटली की बाहेरून पाहिलं तर गाडी उंचीला एवढीशी दिसते, मग वरचा बर्थ इतका उंच कसा. अर्थात मला ड्रिंक्स चढत नाहीत. वरचा बर्थ मी ताबडतोब पकडला. आणखीन झोपून गेलो. एक आहे मात्र, मी झोपलो ना की सुमा भयंकर तडकते, सगळ्या शरीरातली ताकद हातामध्ये आणते, मला गदागदा हलवते, उठवायचा प्रयत्न करते. पण आज मी ठरवलं जाम उठायचं नाही. पण मला उठवताना सुमी कधी रडत नाही हो. आज ती रडते आणि तेही लहान मुलाचा आवाज काढून रडते. दिस इज टू मच. मी डोळे किलकिले केले आणि दणकलो. मला समजेना की आमच्या घराचं सिलिंग असं गोल कधी झालं. बरं, घरामध्ये आपण तो असा माना फिरवणारा पंखा लावतो का. मग हळूहळू आठवायला लागलं की साला सिलिंग काही गोल झालेलं नाही आहे, मी घरी नाही आहे. अरे, मी घरी नाही म्हणजे मला उठवणारी बाई सुमी नाही. आणखीन जरा डोळे मोठे करायचा प्रयत्न केला. समोर पाहिलं, सुमी आणि बॉबकट आणि बिनबायांचा ब्लाऊज.
मला खुश करण्याकरता माझी बायको माझ्यासाठी एवढं करील, ही सुमी नाहीच आहे. मग मी पुरता भानावरती आलो. ती कोणी निराळीच होती. सुमीपेक्षा दसपट देखणी होती. माफ करा. कशाबद्दल? तुम्हाला मी त्रास दिला. मी लगेच मनातल्या मनात म्हटलं, छे छे, असा परक्या बाईचा त्रास होतो काय कधी? काय झालंय, रवीने पाण्याची बाटली सांडून टाकली आणि आता पाण्याकरता रडतोय. तुमच्याकडे पाणी आहे? आता बघा, म्हणजे मला जीन कधी चढत नसल्यामुळे मला सगळ्या गोष्टी बरोबर आठवतात. अहो, वन फॉर द रोड असं म्हणत माझ्या मित्रांनी गाडीत बसण्यापूर्वी मला पाण्याची बाटली भरून दिली होती की नाही. मला गाडीमध्ये चांगली कंपनी मिळावी म्हणून दोस्त लोकांनी प्रार्थना केली. आपल्या प्रार्थनेत एवढी पुण्याई आहे ह्या चोरांना माहिती नाही, मी पण कळणार नाही. अहो, पुढल्याला अशी प्रार्थना माझ्याकरता करणार नाहीत हे लोक. बाई चटका लावेल अशी आहे, पण साला मूल फारच रडतंय हो. केवढा कर्कश आवाज. आता अशा कर्कश आवाजात काही करावं असं वाटेल का? अरे हो, त्याला पाणी हवंय म्हणून तर रडताय नाही का? भांड देता का? तिने पटकन पिशवीतनं बाटली काढली. मी बाटलीकडे बघत राहिलो. माझी नजर तिने ओळखली. काय माहिती आहे का, रवीची बाटली अजून सुटत नाही हो. मी मनात म्हटलं, पुरुषाची बाटली कधी सुटते? आतली वस्तू वयानुसार असो. तिने बूज काढलं, बाटली माझ्याकडे दिली. ती पुन्हा एकदा खाली वाकली आणि वरून मी सगळ्या गोष्टी बघायला लागलो. अरे, स्त्रीचा देह किती कमनीय असू शकतो हे आज नव्याने अनुभवतोय हो. त्या बाईची प्रत्येक हालचाल म्हणजे माझे हाल. अहो, तिचं वागणं काय, उभं राहणं काय, सगळं कसं जीवघेणं होतं. ती खाली वाकली ना, मी ते बॉब केलेले केस असे फटकन दोन्ही बाजूने असे खांद्यावरती झुकायचे. त्याला अशी झटका देत ती पुन्हा उभी राहायची. काय काय टिपणार हो. अरे, इंद्राला आपण सहस्र नेत्र वगैरे म्हणतो, पण खरंच सांगतो की मला इंद्राची ह्यावेळेला कीव आली. अरे, 2 डोळे जर आमचे एवढे हाल करतात तर त्याचं काय होत असेल. आणि ॲट ए टाइम 1000 नेत्र मिटून घेणे इज अ जॉब बाय इटसेल्फ. झालं, ती रडतीये, म्हणजे तो रडतोय. ती समजूत घालायचा प्रयत्न करते. रवी रवी म्हणून हाका मारते. मीच मग बाटलीला बूच लावलं. ती माझ्यासमोर उभी राहिली. आता सिच्युएशन लक्षात घ्या. मी असा वरच्या बर्थवर, बाटली मी अशी समोर धरली कारण तिने रवीला असं कडेवर घेतलं. त्याचं तोंड असं वरच्या बर्थच्या जवळ आलं. मी बाटली तोंडामध्ये सरकवली. गंमत सांगतो, पहिल्याच घोटाला रवीने तोंड वेडवाकडं केलं. पण साहजिक आहे हो. अरे, म्हणजे असं की लहानपणापासून ड्रिंक्स घ्यायची सवय असली म्हणजे शुद्ध पाणी बेचव लागायचंच. पण हे किती क्षणभर. रवी खरोखरच तहानेने व्याकुळ झाला असेल, भुकेने सुद्धा. त्याने प्यायला सुरुवात केली. बाटलीवर झडप घातली, अगदी सोमण सारखी. रवी, भरभर पाणी पी, काकांना झोपायचंय. असू द्या हो. नाही हो, सारखं सांगावं लागतं, नाहीतर खेळत राहतो तोंडामध्ये बूच ठेवून. ती मुलाला असा आग्रह करत होती, थोडीशी जबरदस्ती करत होती. पण मला असं वाटलं की प्रवास संपेपर्यंत रवीने पाणी पित राहावं. तिने असंच उभं राहावं आणि मी बाटली हातामध्ये धरून पाहत राहावं असं त्या क्षणी वाटून गेलं. कारण तिच्या केसावर जो स्प्रे मारलेला होता त्याचा सुगंध मला बेचैन करत होता. आणि आताची माझी पोझिशन किती गव्हर्निंग होती तुम्ही बघा. म्हणजे सिनेमामध्ये क्रेनवर कॅमेरा ठेवून हिरोईनला वरच्या अँगलने टिपतात ना, तसा मी तिला आता वरच्या बर्थवरनं टिपत होतो. हव्या नको त्या सगळ्या गोष्टी बघत होतो. त्यातल्या नको असलेल्या फार थोड्या होत्या. अर्थात केव्हा तरी बाटलीतलं पाणी संपणार. बाटलीमधून नुसती हवा चोखल्याचा आवाज यायला लागला. तिने बाटली दूर केली. मी बर्थवर आडवा झालो. पण साली जाम झोप ये ना. एकतर भयानक बेचैन झालो होतो आणि डोळे मिटून घेते तर काय काय मनामध्ये विचार यायचे. भयंकर वेड्यासारखी अवस्था, घालमेल, तगमग. साली फिरतीची नोकरी भिकार. फर्स्ट क्लासचा भत्ता मिळतो, पण मॅनेजर साहेब, व्हॉट अबाउट झोप. आणि तेवढ्याच चमत्कार, रवी उठला. तो असा बघता बघता मोठा झाला. उडी मारून वरच्या बर्थवर आला. त्याने माझ्या पाठीवर सलगीने थाप मारली आणि म्हणतो, आई टॉयलेटला गेली. जाऊ दे, आमचं काम करा ना.
कसलं? हां हां अंकल, मगाशी तुम्ही हे मला पाण्याच्या नावाखाली काय पाजलं ते समजलं. अंकल प्लीज आणखीन एकच पेग द्या. रवी अंकल प्लीज वन फॉर द रोड. अरे वन फॉर द रोड ह्या रवीच्या शब्दांनी मी खडखडून जागा झालो. माझी जिनपुरती उतरली. मगाशी नशेमध्ये मी काय गोंधळ करून ठेवला ह्याची मला पूर्ण कल्पना आली. पण तुम्हाला सांगू, ही कल्पना आली पण त्याला फार उशीर झाला होता. गाडी कुठल्या तरी स्टेशनवर थांबली होती. मी वरून पाहिलं तर गाडीमध्ये जी काही मंडळी होती त्यामध्ये एक स्टेशन मास्तर होता, गार्ड होता, ड्रायव्हर होता की नाही मला कल्पना आली नाही, कारण अंगावरती तसा काही युनिफॉर्म नव्हता. रेल्वेचे पोलीस मात्र डेफिनेटली होते. आणि वरच्या खिडकीतनं मी पाहिलं तर प्लॅटफॉर्मवरती ही गर्दी जमलेली. एक ऑफिसर त्यांना बाजूला ढकलायचा प्रयत्न करतोय. काय घडलं असेल मी वरून पाहिलं तर एका कोपऱ्यात ती थरथरत उभी, अवतार बघवत नव्हता, डोळे पाण्याने डबडबलेले होते. आणि वरून पाहिलं तर रवी खाली लाकडासारखे हातपाय ताठ करून पडला होता. तोंडातून फेस येत होता. मला जाग आली असं पाहिल्यानंतर इन्स्पेक्टरने नुसती अशी हाताने खून करून मला खाली बोलावलं. आणखीन शो नको म्हणून मी वरून उडी मारली. त्याचा मोठा आवाज झाला. टॉयलेटचं दार उघडलं गेलं. टर्किश टॉयल खांद्यावर टाकून ती उभी होती. मला म्हणाली, काय घाबरले मी. मला वाटलं रवी लोळता लोळता पडला की काय. तिने दार परत लावून घेतलं. अहो मला इतकं बरं वाटलं, तो मगाचा सगळा भास ठरला याचं अतिशय समाधान वाटलं. तरी मी रवीकडे धावलो, छातीवर हात ठेवला. धाड 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 उडत होती. मी या पोराला जीन पाजली. छाती उडते यात काही शंका नाही, उडतेच आहे. पण सॉरी कॉन्सन्ट्रेटेड जीन. हे पोरगं खरंच गचकलं तर काय होईल. आयुष्याला भलतंच वळण लागेल. बरं ठीक आहे, मी याला जीन पाजली, याला पुरावा काय. थोडा पुरावा बाटलीत आहे, संपवलेला बरा. मी पुन्हा वर चढलो, राहिलेला पुरावा संपवून टाकला. आता चमत्कारिक भास व्हायला नकोत. रवीची आई बाहेर येताच मी बाटली सहित आत गेलो. बाटली स्वच्छ धुतली, सुटलो, पुरावा नष्ट केला. पुन्हा बर्थ पकडला, आडवा झालो. पुन्हा जाग आली. ती रवीच्या विचाराने चली हो. बरच्या असं काठाशी तोंड नेलं आणि वरून डोकावून पाहिलं. तिनेही वर पाहिलं. तुम्हाला झोप येत नाहीये, मी सुद्धा जागी आहे केव्हांची. झोप येत नसेल तर या ना, आपण गप्पा तरी मारूया. गोष्ट खरी होती. रवी झोपला होता. त्याची आई आपणहून बोलावीत होती. मी तरुण होतो, ती देखणी होती. असो, खाली उतरलो. एकच बर्थ, तिथेच बसलो. रवीच्या उशाशी ती बसली, मी पायाशी. तुम्हाला खरं सांगतो, रवीच्या अंगावरचं पांघरून नीट करायच्या मिशानं मी छाती धडके ते पाहिले, मी धडधडते की नाही ते पाहिलं. ठोके वाजवीपेक्षा जलद पडत होते. रवीचा पांघरुणाबाहेर आलेला हात मी नाडी हातामध्ये घेतली. हातावरच्या रेषा बघत 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 हात पुन्हा पांघरुणाच्या आत लोटला. तिचं माझ्याकडे बारीक लक्ष होतं बरं का. मी असा तो त्याचा हात बघतो ह्याची कल्पना आल्यावर तिने पटकन विचारलं, तुम्हाला ह्यातलं काही समजतं का हो? मला समजत काही नाही, पण म्हटलं ही संधी बरी आहे. कारण कुठल्याही निमित्ताने जर बाईचा हात हातामध्ये घ्यायचा असेल आणि आपण जर डॉक्टर नसलो तर ज्योतिष हे निमित्त फार चांगलं आहे. बरं, डॉक्टरकी करण्याकरता फारच आयुष्याची वर्ष वेचावी लागतात हो. त्यापेक्षा बांगड्यांचं दुकान काढावं. माझं दोन्ही नाही, तेव्हा म्हटलं ज्योतिष सांगावं, थोडंसं समजतं. अय्या, मग मी आत्ता येते, अगोदर का नाही बोललात. ती पुन्हा टॉवेल घेऊन आत पळाली. तेवढ्यात मी रवीच्या छातीला चक्क कान लावला आणि तसा मी उणवा पडलेला असतानाच ती बाहेर आली. काय पाहताय? नाही म्हणजे रवी, तो आता उठायचा नाही. अहो, वाक्य साधं होतं पण मी असं डचकलो. ती शेजारी येऊन बसली. तिचा गोरापान हात तिने माझ्यासमोर धरला. मला रेषा स्वच्छ दिसाव्यात म्हणून ती पुन्हा हात धुवून आली होती. तिचा मूळचा गोरा मऊ तळवा तांबूस गुलाबी झाला होता पाण्यामुळे. तो हात मी घेतला हातामध्ये. विचार पडला की शिवरीचा कापूस अगोदर का तिचा हा तळहात अगोदर.
दुधावरची साय अगोदर का तळहात, का काश्मीरी गुलाबाची पाकळी अगोदर का तळहात, का त्या 3 वस्तू बनवल्यानंतर त्या सराईत हाताने हा हात बनवला. मस्तक तर तापलंच झालं. शरीरातली नस नस जिवंत झाली. काव्य मला समजत नाही, पण विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे म्हणजे काय, हे आज पहिल्यांदा समजलो. त्याला आम्ही त्या हाताकडे बघत राहतो, आम्हाला समजत तर काहीच नाही. मग उगीच तो हात एकदा असा धर, असा धर, आपला हात शेजारी ठेवून लाईन्स कम्पेअर कर, असे अनेक प्रकार मी केले. नजरबंदी होऊन मी पाहत होतो, ती माझ्याकडे पाहत होती. सांगताय ना काही, आता काय सांगू, कळत तर काही नाही बरं का. म्हटलं अहो तसं मला की फारसं समजत नाही. इतकं प्रांजळपणे बोललो. ड्रिंक्स पेली म्हणजे हे असं होतं. तिला विनय वाटला. नाही असं नाही, जे असेल ते खरं सांगायचं. मग मी जरा मुत्सद्दीपणा केला. त्या हाताकडे बघत राहिलो आणि पटकन म्हटलं, खरं सांगू का, या रेषांकडे पाहिल्यानंतर बिगिनर असेल किंवा एखादा मॅच्युअर्ड क्वालिफाईड मनुष्य असेल, तो पटकन एकच निदान करील की तुमच्या कष्टांचं जेवढं चीज व्हायला हवं तेवढं होत नाही. आणि दुसरं म्हणजे इतरांना जाणून घेण्याकरता तुम्ही जेवढा प्रयत्न करता तितका प्रयत्न लोक तुम्हाला जाणून घेण्याकरता मुळीच करत नाहीत. अरे हे काय भविष्य आहे का? तुम्ही ही 2 वाक्य कुठल्याही माणसाला सांगा, तो लगेच होय हो करून टाहो फोडतो. टाहो फोडलाच म्हणून समजा. मी हे बोललो आणि तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. अरे कमाल आहे, तुम्ही मला म्हणालात की काहीही सांगा, मला त्याचं काही वाटायचं नाही, आणि लगेच तुमच्या डोळ्यात पाणी. गंमत आहे बाबा, तुमच्या बायकांच्या डोळ्यामध्ये पाणी किती तयार असावं, म्हणजे बूच काढल्याबरोबर सोड्याच्या बाटलीवरती बुडबुडे तयार असतात का. तिने चक्क माझ्या ओठावरती तळवा टेकला. तुम्ही पिता? और नकळत मी उपमा त्यातलीच दिली होती हो. कधी कधी. का पिता? काय म्हणजे आयुष्यातली रंगत वाढेल एवढ्यासाठी, आणि तेवढीच पितो. रंगत खरोखरच वाढते असं तुम्हाला खरंच वाटतं का? त्याचं असं आहे, ते कोण पितं ह्याच्यावरती अवलंबून आहे. माहिती आहे मला, असा डिफेन्स प्रत्येक पिणारा मनुष्य देतो. म्हणजे कसा? हाच तुम्ही आता सांगितलात तो. नाही, पण माझा हा जो सिद्धांत आहे हा आयुष्यातल्या प्रत्येक बाबतीतला आहे. आता समजावून सांगा. नाही, मला नेहमी असं वाटतं की फक्त पिण्याच्या बाबतीमध्ये असं होतं असं नाही. अहो, संसार देखील भलत्याच माणसाच्या हातामध्ये पडला तर त्याचं सुद्धा वाटोळ होतं. कोण पितो ह्याच्यावर जसं महत्त्वाचं, कोण संसार करतो, कोण एखादे स्कीम हातामध्ये घेतो. माझं वाक्य अर्धवट राहिलं. तिने हुंदका दिला. त्याला मी आणखीन बावचळून राहिलो. नाव तर अजून माहिती नाही, समजूत कशी घालायची याची कल्पना नाही. एवढ्याच समोर बॅग दिसली. बॅगेवरती नाव होतं मिसेस सरपोतदार, म्हणजे मिसेस मोहिनी सरपोतदार. नाव वाचलं आणि मग हळूच हाक मारली. सरपोतदार, तरी हुंदके चालू. मोहिनीबाई, तरी हुंदके चालू. मग जरा मी आवाज चढवला, मोहिनी, ती थांबली. आय एम सॉरी. आता भविष्य सांगून संपलो होतं पुष्कळ वेळापूर्वी, पण तिचा हात अजून माझ्याच हातामध्ये होता. तो मी अगदी प्रेमाने थोपटत म्हटलं, मोहिनी शांत. तिचा संयम संपुष्टात आला. माझ्या खांद्यावरती डोकं टेकीत तिने सरळ अश्रूंना वाट करून दिली. मी गोंधळलो आणि तितकाच सुखावलो सुद्धा. अहो, पाण्याने अंगार विजतो हे म्हणतात, हे साफ चूक आहे हो. तिच्या अश्रुपाताने माझ्या अंगात निखारे फुलायला लागले. आणि त्याच वेळी रवीने झोपेतच एक उचकी दिली. मग कसलं काय, चेहरा वेडावाकडा केला. मी सरळ तिला ढकलून दिली. पहिल्यांदा रवीकडे धावलो. पुन्हा छातीवर हात, नाकापाशी हात. नाडी चालते की नाही. याला मध्येच नेहमी असं होतं का हो? तिने मानेनेच नाही म्हणून सांगितलं. त्याला माझ्या पायातले गोळे. मी विचारात पडलो की आता काय काय मनात काय काय यावं. अहो, माझं जवळ आलेलं प्रमोशन, माझा एरवीचा रुबाब, कॉलनीतलं आमच्या फॅमिलीचं स्थान, ऑफिसात माझ्यासमोर झुकणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांच्या माना अँड व्हॉट नॉट, या सगळ्या स्थैर्याला सुरून लागायची पाळी खरंच या एका रात्रीने माझा सगळा भविष्यकाळ अमावास्येसारखा करून टाकला हो. ती अजून बघतीये. तसा मी थोडासा सावरलेलो, तीही सावरलेली. माफ करा. कशाबद्दल? माझा तोल जायला नको होता. पण त्याला तुम्ही कुठे जबाबदार आहात? मग कोण? तुमचा भूतकाळ.
सिलिंग फॅनकडे पाहत ती म्हणली, मी खरं सांगू का, मी खूप खूप सोसलंय हो. हे तर तुमच्या रेषाच हातावरच्या बोलून गेल्या. झालं, तिने पुन्हा तळवा उघडला. आता कुठल्या तरी निमित्ताने तो पुन्हा हातामध्ये मला यायलाच पाहिजे होता. मी काय उपयोग नाही, पण हातामध्ये घेतला आणि पुन्हा उचकी. आज असं का करतोय काही कळत नाही, असं म्हणत ती उठली. त्याला कुशीवर वळवून झोपवलं. सगळंच नवलंय. का हो, काय झालं? आमच्या रवीची झोप फार सावध आहे. त्याने झोपताना एकदा घेतलेली पोज आपण बदलली ना तर लगेच उठून बसतो. अहो काय सांगता काय? माझी जीभ टाळ्याला. पांघरुणाबाहेर जर हात आला आणि तो जर पांघरुणात लोटला तरी सुद्धा उठतो. काय काय सांगता काय? आज मात्र दृष्ट लागेल असा झोपलाय. मग मी पुढे झालो. अगदी मायेने चेहऱ्यावरनं हात फिरवल्यासारखं चेहऱ्यावरनं हात फिरवला. म्हटलं, किती निरागस असतात नाही मुलं. चक्क नाकापाशी हात, श्वास चालतोय ना ते पाहिलं. एवढ्याशा जीवाला घेऊन प्रवास करायचा म्हणजे प्रश्न पडतो. आज काही लागलं सवरलं तर तुम्ही तरी आहात. आणि आज मी इतकी भाग्यवान आहे. काही काही पुरुषांना लहान मुलांचा तिटकारा असतो, पण तुम्ही नाही आहात तसे. कशावरून? किती वेळा मायेने कुरवाळताय त्याला. नाही नाही, त्याचं म्हणजे काय माहितीये का, की म्हणजे लहान मुलं म्हणजे किती, म्हणजे आता आणि दुसरं असं की आपण आज पहिल्यांदा भेटतो, पुन्हा भेट होईल, म्हणजे त्याला यथा काष्ठमचं काष्ठम वगैरे झालं. मला जेवढं भविष्य तर तेवढं संस्कृत सुद्धा हो. आम्ही हा श्लोक इथेच सोडून दिला. फार चुकीचा संदर्भ दिलात. कसा काय? संपूर्ण श्लोक काय सांगतो ते माहीत आहे? मी सांगू? हो सांगा ना. यथा काष्ठमच काष्ठमच समेयाताम महादधौ समेत्य च व्यपेयाताम तद्वतम भूत समागमः. अरे क्या बात है. मी दाद दिली. समजलं काहीच नाही. यातली महत्वाची अवस्था दुसरी आहे, ती तुम्ही अजून विसरलेले आहात. कुठली? दोन ओंडके प्रवाहामध्ये एकमेकांना भेटतात, काही काळ खूप जवळ येतात आणि पुन्हा त्यांची जी फारकत होते ती आयुष्यात पुन्हा भेट होत नाही. बरं मग अजून आपण पहिल्याच अवस्थेमध्ये आहोत. अरे तिने एवढं सांगितल्यानंतर एका वाक्यात सांगतो की रवीच्या छातीचे ठोके उरलेल्या प्रवासात मोजायचं मी विसरलो. जेवण तयार. सुमा वाट पाहतीये. खाली उतरलो. तिने पटकन बॅग हातामध्ये घेतली. मी वॉश घेण्याकरता बाथरूममध्ये शॉवर सोडला आणि दानकन डोळ्यासमोर कुपे उभा राहिला. मला ड्रिंक्स खरंच चढत नाहीत. मग हा हँगओव्हर कसलाय? ड्रिंक्स, प्रवास, जागरण, रवीची काळजी का मोहिनीचा सहवास? छे छे, कालचा प्रवास संपायला नको होता. पण असं कसं होणार हो? मला सांगा, सुखाचा कुठला क्षण अमर झालाय? फक्त आठवणींच्या राज्यात हे क्षण अमर असतात आणि आठवणी कधीच सुखद नसतात. त्या दुःखाच्या असोत किंवा आनंदाच्या. काय आहे की दुःखाच्या असतील ना तर त्यामुळे वाया गेला भूतकाळ आठवतो आणि पुन्हा त्रास होतो. आणि त्या आठवणी जर सुखाच्या असतील तर ते क्षण निसटले म्हणून त्रास. आत्ता तेच झालं. गार पाण्याच्या धारेखाली उभा होतो पण जळत होतो. मोहिनीचा स्पर्श सगळ्या अंगाला झालेला. सर्वांगी फुललेले शहारे तसेच जपायचे होते. साबण सुद्धा लावावा असा वाटत नव्हता. लवकर आटपा. सुमाने बाहेरून दरवाज्यावरती आवाज केला. अगं जेवण नव्हतंय म्हणून ना. त्या करतानी लवकर आटपा. तिने टिचक्या वाजवल्या. मी दार असं किलकिल केलं. दारामधून तोंड आत घालत ती म्हणली, इन्स्पेक्टर सावंत तुमची वाट पाहत आहेत. इन्स्पेक्टर सावंतांच्या जीपमध्ये बसल्यापासून या बाईने डोळ्याला पदर लावलेला. मी तर गोंधळून गेलेलो. सावंत बोलायला काहीही तयार नाहीत. चेहरा असा उग्र, म्हणजे पोलिशी खाक्याला साजेला असा, म्हणजे त्यांच्या दृष्टीने नॉर्मल. सावंत, प्रकार काय आहे? काल कुपेत तुमच्याबरोबर कोण होतं? मिसेस सरपोतदार. एकट्या होत्या? नाही नाही, एकट्या म्हणजे त्यांचा मुलगा होता ना बरोबर, 1 वर्षाचा. हां असेल. म्हणजे शी वॉज ॲज गुड ॲज अलोन. हां तसं म्हणा पाहिजे तर. देन यू शुड हॅव बिहेड युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही एक जबाबदार ऑफिसर आहात. सुमाचं रडणं क्षणात थांबलं. संशय दुःखावर मात करतो. माझा हात हलत तिने काय 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 झालं काय अशा अर्थाची खूण केली.
मी तिला खुणेने गप्पा राहा म्हणून सांगितलं. सावंत साहेब, मी तुमच्याबरोबर चौकीवरती येतोय. मला कमीत कमी तुम्ही काय झाले सांगाल तर खरं. सावंत कुत्सितपणाने हसत मला म्हटले, काय हो, तो 1 वर्षाचा पोरगा तुम्हाला असा काय त्रास देणार होता. मिस्टर सावंत, काय झालंय ते सांगतोय, तेच सरळ सरळ सांगतोय. यू नो दॅट पुअर चाइल्ड इज नो मोर. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो. मोहिनी साक्षात वाघिणीसारखी माझ्या अंगावरती धावून आली. कशाची पर्वा न करता, सावंत आहेत, माझी बायको समोर उभं आहे, ह्याची पर्वा न करता तिने मला मिळेल तिथे मारायला सुरुवात केली. सावंतांनी तिला अडवलं. सरपोतदार, तुमचा प्रक्षोभ मी समजू शकतो. शत्रूवर देखील हा असा प्रसंग येऊ नये. तुम्ही इतका मला खूप कोऑपरेशन दिलं, तुमचं दुःख तुम्ही बाजूला ठेवलं. मी तुमच्या पाठीशी आहे. मी त्यांना धरून आणलेलं आहे. त्यांची बायको इथे आहे. आणि एक लक्षात घ्या की ह्या माणसाचं सोसायटीतलं स्टेटस काहीही असो, हा तसा नाही सुटणार. माझ्यासाठी एक गोष्ट करा, मला काय काय घडलं ते पुन्हा एकदा पहिल्यापासून सांगा. मोहिनी शांत झाली. काल तुम्ही एकत्र प्रवास केलात. होय साहेब. डब्यामध्ये कोण कोण होतं. साहेब, कोणी नाही, मी आणखीन हे होते आणि रवी होता. बर. मध्येच तुमच्या मुलाला तहान लागली. ओके. होय साहेब. तुम्ही यांच्याकडे पाणी मागितलं. हो. यांनी पाणी दिलं. होय साहेब, दिलं. नंतर काय झालं. साहेब, पाणी प्यायल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांमध्ये रवी उचक्या द्यायला लागला. त्या उचक्या आहेत असं मला वाटलं, पण साहेब ते आचके होते. त्या तोंडातनं फेस यायला लागला. तो असा तडफडायला लागला. ठीक आहे मोहिनीबाई, तुम्ही साखळी का निवडली. मी साखळी कशी ओढणार. मी डब्यामध्ये एकटी होती. यांच्यासारखा प्यायलेला मनुष्य समोर उभा होता. मी बाटलीचा वास घेतल्यानंतर मला शंका आली की हे पाणी नाही आहे. पुढे काय झालं. साहेब प्लीज मला विचारू नका. तुम्ही कल्पना करू शकता, मी अशी एकटी असहाय्य बाई साखळी सुद्धा ओढायच्या मनस्थितीमध्ये नाही, आणि यांच्यासारखा प्यायलेला मनुष्य आमच्या डब्यामध्ये होता. काय घडू शकतं साहेब, तुम्ही कल्पना करू शकता. मग मात्र मी सावंतांसमोर गुडघे टेकले. माझं स्टेटस विसरलो. सोसायटीतलं स्थान, जवळ आलेलं प्रमोशन आणि खऱ्या अर्थाने एखाद्या बाईला शोभेल असा मी हंबरडा फोडला. माझ्या पायातली ताकदच गेली होती. अर्थात पुन्हा कीव सुमनला चाली. ती पुढे झाली. तिने खांद्यावर थोपटायला सुरुवात केली. हे पहा, हा असा वेडेपणा करू नका. तुम्ही आत्ता काहीही काळजी करू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. आपण चांगल्यापैकी वकील देऊ, काही ना काहीतरी बंदोबस्त करू. तुम्ही प्लीज पहिल्यांदा तुम्ही नीट उभे राहा बरं. हे असं काही करू नका. उठा, आधी उठा. उठताय ना. आणि तुम्हाला सांगतो, झकास उजाडलेलं होतं. गाडी भरधाव धावत होती. मोहिनीच मला उठवत होती. अहो, गाडी 1.5 तास लेट आहे. मी ब्रेकफास्ट मागवलाय. कंटाळा आला. आता तरी या. तुम्ही दोघं इतके शांत झोपलेले, मी रात्रभर जागी. प्लीज आता तरी खाली या. मी लहान पोरासारखी उडी मारली, तरी देखील रवीकडे म्हणजे झेप घेतली. एक हात रवीच्या छातीवरती ठेवला आणि दुसरा माझ्या.